पण चांभारले आणि प्रिन्स इलेव्हन चेंज द गेम ओढवली बी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपण या आणि नावा संघ आपण कुठेही जाऊ नका ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडे आली आहे. रोहन आणि संपूर्ण टीम तुम्हाला सूचना आली आहे बघा, थांबायचं पण कुठेही जाऊ नका. तर गेम इज ऑन. यस, मॅचला सुरुवात झाली आहे. सिग्नल दिला आमच्या पंचांनी संतोष चौधरी आणि पहिलं षटक हाताळणारा एक व्यावसायिक दर्जाचा उत्कृष्ट खेळाडू केतन म्हात्रे. समोर तुम्ही पाहता या ठिकाणी दीपेश कोळी. पहिलाच बॉल उडवला होता लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्या बॉलवरती ऋषी या खेळाडूनं हा झेल पकडला आणि पहिल्या बॉलवरती धक्का बसतोय ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला. दीपेश कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. विमानतळाच्या कमानीला लावत पाटलांचं नाव. विमानतळाच्या कमानीला लावत पाटलांचं नाव. अग्री कोळी कराडी समस्त भूमिपुत्र यांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच नाव. अप्रतिम संगीत, खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांचे कैवारी. आज एवढं मोठं साम्राज्य आपण पाहतो आमच्या समोर, टोळजंग इमारती झाल्या, त्यांचं सर्वांचं याचं मोठं योगदान देणारे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. राऊंड विकेट भावेश कोळीसाठी हा बॉल अँगल क्रिएट केला आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता यष्ट्यांच्या मागे जीतची चपलाई. डायरेक्ट हिट त्याने केला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र सुरक्षित असेल फलंदाज नवीन आलेला खेळ पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळाडू आहे तो म्हणजे शुभम पाटील. ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. भावेश स्ट्रायकिंग एंडवरती खूप चांगला फटका यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यामुळे एक धाव मात्र मिळाली ती म्हणजे ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. मेरिटनुसार या ठिकाणी खेळ करावा लागेल फलंदाजांना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 20 स्टेपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. बाकी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉट पॉईंट, शॉट गली, शॉट थर्मॅन आणि त्यानंतर शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग. खूप चांगली आहे फिल्डिंग व्यूहरचना मात्र वाकण टीम कडून. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता त्याच दिशेने. इथे मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉपमध्ये आला अविनाश भोईर आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. व्यावसायिक संघ आहे वाकण. आपण जर पाहिलं आपल्या भाषेत म्हटलं तर श्रीमंत संघ, कारण बरेचशी मोठमोठी पारितोषिकं 4 व्हीलर 2 व्हीलर बाईक ज्या संघाच्या नावावरती राहिल्यात आणि केतन मात्रच्या एकट्याच्या नावावरती 17 बाईक आहे. जीतचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख केला त्याने 3 4 व्हीलर केतनच्या नावावरती राहिल्या. खूप गुणवान आणि गुणवत्तेने ठासून भरला हा खेळाडू. पुन्हा एकदा तुम्ही पाहता सरळ दिशेने केलेला हा फटका. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक सिंगल ओव्हर थ्रो, एक सिंगल आली आहे आणि या सिंगलने मात्र एंड बदलला. भावेश कोळीनं 19 धाबा धावफलकावरती आहेत, त्यामध्ये 1 गडी बाद 3 धाबा. वाकण संघ आणि एका बाजूमध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा. 2 संघांमध्ये लढत मुंबई आणि कल्याण ग्रामीण अशी ही लढत तुम्ही पाहता आज चिंचपाडाच्या नगरीमध्ये. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील या चिंचपाड्या गावामध्ये काळ भैरव क्रीडांगणावरती रंगणारी एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा दुसरा सामना. उशीर आलेले आमचे प्रेक्षक, आज आपण पाहतो मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांनी गर्दी या मैदानावरती केली आहे आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्या समोर जोडलेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. केतन राऊंड विकेट, मोठा फटका इथे मात्र बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र शुभमचा हात तडाका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय सरळ. 6 धाब्यासाठी हा इनिंग मधला पहिला षटकार. थँक्यू. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्या केतन म्हात्रे आणि शेवटचा बॉल ज्या पद्धतीनं खेळून काढला शुभम पाटील या खेळाडूनं, त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. खरं तर इनर ग्लोव्स त्यांनी परिधान केलेत. आपण पहिला रायगडमध्ये देखील असे अनेकशे खेळाडू ज्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करू. प्रशांत खानावकर असेल, दत्ता कडू वेशबी संघाचा, चिनू पाटील, रोहिंजन, बरेचसे असे खेळाडू सध्याच्या घडीमध्ये ग्लोव्स परिधान करून मैदानामध्ये उतरतात. आणि आपण पाहतो आमच्या मंचकावरती नुकतंच ज्यांचं आगमन होतं ते खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमधला सर्वात मोठं नाव रायगडचा टायगर उस्मान पटेल याचं आपण सरचे स्वागत करूया. प्रचंड फॅन फॉलोविंग जर कोणत्या खेळाडूची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल तर तो खेळाडू आहे उस्मान पटेल. जीत यावेळेस मात्र सेकंड ओव्हरमध्ये
पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने अँगल क्रिएट केलाय आणि खऱ्या अर्थानं भावेश कोळी हा आशाभूत नजरेने पाहतोय पंचांकडे. आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट यॉर्कर फेकण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज जीत आणि त्यांनी मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. मैदानाचे आउटफील्ड खूप टणक आहे, विकेट देखील खूप सुंदर. यावेळेस पुन्हा एकदा भावेश बॅकफुटला गेले, चांगला चेंडू मात्र तुम्ही पाहता फेकला जीतनं. लगातार दुसरा चेंडू हा निर्धाव. आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज जेवढे जास्त डॉट बॉल फेकतील तेवढा प्रेशर हा फलंदाजांमध्ये क्रिएट होतोय आणि तो प्रेशर आता तो दबाव खऱ्या तर या ठिकाणी झेलतोय भावेश कोळी हा फलंदाज. भरपूर आक्रमकता असणारा हा खेळाडू. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावर उडवायचा होता आणि प्रेशरमध्ये खेळलेला हा फटका आणि दबाव परिस्थितीमध्ये मिळालेली जीत भोईर आणि वाकण संघाला ही विकेट परतावा लागेल भावेश कोळी या फलंदाजाला. मॅडी हे संगीत ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. परंतु या गाण्याचे गायक अमोल जाधव जे खऱ्या अर्थानं अपंग आहेत आणि डोळ्याने ते अंध देखील आहेत, परंतु त्यांच्याकडे असणारी कला आज त्यांना एक वेगळी त्यांनी ओळख निर्माण केली आहे. कलाकार नेहमी आपली गुणवत्ता सिद्ध करत असतो. यावेळेस देखील जीतचा हा बॉल तुम्ही पाहताय नॅचरल अँगल क्रिएट करतोय पुन्हा एकदा आणि इथे मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. एक धाव मात्र आव्हानाच्या स्वरूपात मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. हेमंत हा खेळाडू मात्र 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. शुभम पाटील कडून आता भरपूर अपेक्षा असतील ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. यावेळेस देखील चांगला फटका ऑन साइड मध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्ही पाहता ऋषी अतिशय वेगान आलाय आणि थ्रो देखील तेवढा सुंदर अफलातून एफर्ट तुम्ही पाहताय मैदानामध्ये करतो ऋषी. आणि त्यानंतर केतनचं देखील तेवढं चांगलं कलेक्शन आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु इथे 2 धाबा सहजगत्या पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. फिटनेस फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस बॉल वेगान आला शेवटच्या क्षणाला बेंड होऊन मात्र एका हातानं मात्र हा बॉल अटेम्प्ट केला आणि तेवढाच क्विक थ्रो आपण पाहिला ऋषीच्या माध्यमातून आणि इथे आल्या 2 धाबा शुभम कडून. या सामन्यामध्ये मात्र शुभम कडून तर भरपूर अपेक्षा असेल ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला, कारण त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 12. लोअर फुल टॉस बॉल ताकदीचा पुरेपूर वापर वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला जज करतोय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमा पार. या इनिंग मधला दुसरा षटकार येतोय शुभम पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय. या ठिकाणी खेळाडू आहेत ते म्हणजे शुभम पाटील. आत्मविश्वास ही शक्ती, ही अशी शक्ती आहे जे तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचू शकते आणि तो आत्मविश्वास मात्र या इनिंगमध्ये दाखवतोय वाकण संघाच्या अगेन्स्ट शुभम पाटील हा खेळाडू. खूप चांगला संघर्ष त्याच्याकडून चाललाय. चांगली फटकेबाजी 18 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना ट्रॉम्बे कोळीवाडा संघा देखील माहिती आहे या इनिंगमध्ये आपल्याला जास्त धाबा सेट करायला स्कोर कार्डवरती. जीत राऊंड विकेट आले. फुल टॉस यावेळेस बॅक टू द बॉलर खेळले. खूप चांगला शॉट सिलेक्शन लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे मधलं क्षेत्र निवडलं आणि बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार हा चौकार. थँक्यू. 2 षटकं संपली आणि शुभम पाटील या खेळाडूने मात्र लगातार शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, 1 षटकार आणि 1 चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे कोळीवाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 22 धावा. सलामीवीर बाद झाले. त्यानंतर मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती 2 खेळाडू शुभम पाटील आणि एका बाजूने हेमंत हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी त्यांना क्रिएट करायची आहे वाकण टीमच्या अगेन्स्ट जीजी स्पोर्ट्स वाकण हा संघ आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूने ट्रॉम्बे कोळीवाडा. 3रं षटक घेऊन येतो बॉलिंग मार्कमध्ये या ठिकाणी अविनाश भोईर हा खेळाडू. उसरलीची नाईट स्पर्धा आम्हाला आजही आठवते. विश्वास भगत साहेबांची एक मोठी नामांकित स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकेभराची बाईक देखील त्यांनी प्राप्त केली होती.
रायगडमध्ये येऊन खूप चांगला परफॉर्मन्स आणि आज देखील पुन्हा एकदा मोठी स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ या मैदानामध्ये दाखल झालेत. या दोन्ही संघांकडून मात्र आता चांगल्या खेळाची अपेक्षा देखील आमच्या प्रेक्षकांकडून देखील होत आहे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना तिसरं षटक समोर हेमंत, एक अनुभवी खेळाडू ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा, आमचे परम मित्र देखील आहेत हेमंत पाटील, जे स्टॅकिंग एंडला आणि एका बाजून विभागात शुभम पाटील या खेळाडूला. चला स्पीडअप करायचा, 25 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे. फिल्डिंगची व्यूहरचना खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी डीप लॉंग ऑफ आणि त्यानंतर लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगमध्ये अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग व्यूवर रचना. बॅकफुटला गेले ते पुल करायचा होता, इथे टायमिंग जुळलं नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल आला आणि ऋषी अतिशय वेगानं बॉलवरती धावून आला आणि इथे आपण जर पाहिलं हा चेंडू त्यांच्या हातातून स्किड झाला आणि दरम्यान 2 धाबा आल्या, त्या म्हणजे ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. त्याच ऍक्शननं तो मात्र थ्रो करणार होता, परंतु त्याच्या हातामध्ये बॉल थांबलेला नाहीये, स्किड होतो आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. फटका फसला जरूर, पण क्षेत्ररक्षक सर्व डीपमध्ये असल्या कारणामध्ये जीवनदार मिळतात. या ठिकाणी हेमंत पाटील या फलंदाजाला 2 धाब्याने संघ पुढे गेलाय. ट्रॉम्बे कोळीवाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 24. तिसरं षटक या ठिकाणी मार्कस असताना अविनाश भोईरचं राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला, तुम्ही पाहता या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्याने मात्र हा झेल पकडला. खूप चांगली रणनीती वाकण संघाकडून. कोळीवाडा संघाला हेमंत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव, देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव, देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. खरं तर भूमिपुत्रांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव. मगाशी प्रवीण आमचे मित्र त्याने देखील इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आपल्या शैलीतून या ठिकाणी प्रवीण गायकर यांनी दिबा पाटील साहेबांचं संपूर्ण त्यांनी आयुष्य आणि त्यांनी केलेला करताना खडतर प्रवास, संपूर्ण गोष्टीची इत्थंभूत माहिती त्यांनी मात्र पोहोचवली आहे. आपण पुन्हा एकदा दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करूया. लढवय्या नेता, 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये गेला अमित कोळी आणि इथे मात्र कमबॅक करतोय अविनाश भोईर हा गोलंदाज. चांगली बॉलिंग ॲक्शन आणि चांगल्या पद्धतीने टप्प्यामध्ये नियंत्रण. राऊंड विकेट यावेळेस तुम्ही देखील पाहता अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑफमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फक्त सिंगल असेल या बॉलवरती आणि धावसंख्येवरती मात्र इथे अंकुश लगावला या षटकामध्ये अविनाश भोईर या खेळाडूनं. अविनाश जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा लेफ्ट हँड डाव्या हाताने बॉलिंग आणि बॅटिंगला मात्र राईट हँड, आज एक त्याचं वेगळं तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि इथे मात्र आतापर्यंत चांगलं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धाबा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी अविनाश भोईरचा ट्रॉम्बे कोळीवाडा टीमची जोडी तुम्ही माझ्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला अमित कोळी आता संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारायची आहे. खूप चांगली रणनीती लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट मात्र इथे पाचारण केलं लेफ्टी बॅट्समनला अमित कोळीला आणि त्याच्याकडे देखील भरपूर या ठिकाणी गुणवत्ता आणि पोटेन्शियल असा खेळाडू, भरपूर अपेक्षा असेल या खेळाडूकडून. आता ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये चाललाय. आक्रमण खूप गरजेचं आहे. अटॅकिंग क्रिकेट इथे खेळावं लागेल. ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला एक चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं असेल तर मात्र आक्रमण खूप गरजेचं आहे. ओव्हर द विकेट यावेळेस देखील शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आणि तुम्ही पाहताय आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग दर्शवत असताना आमचे मेन अंपायर संतोष चौधरी सर आणि एक लेग बायची एक अवांतर धाव ती मिळेल ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. या एका धावेने संघ चाललाय पुढे. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 3 गडी बाद 26 धाबा. प्रिन्सी मोक्ष गावदेवी नाबा संघ आपण कुठेही जाऊ नका प्लीज, आमच्या आयोजकांची सूचना आली आहे. आणि मैदानामध्ये मात्र आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये थोडीशी उशिरा स्पर्धा सुरू झाली. स्विच हिट लगावला आणि शुभमच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी, प्रयत्न सोडू नका कारण सुरुवात ही कठीणच असते आणि इथे मात्र पाहताय या ठिकाणी संघर्षमय खेळ चालला एकट्या शुभम पाटीलकडून.
आतापर्यंत शुभमनं चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 उत्तुंग षटकार, 2 चौकार आणि एक दुहेरी अंक, 2 सिंगल अशा एकूण 24 धावांचं योगदान आपल्या टीमला देतोय. मैदानामध्ये 7 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. इथे मात्र बॉल चांगला होता आणि इथे शुभमला मात्र आपला विकेट सोडावा लागेल. बघा स्कीड झाला, अति घाई संकटात नाही. हे खऱ्या अर्थानं होल्डिंग तुम्ही एक्सप्रेस वेवरती वाचले असेल आणि इथे देखील तेच घडलं. डाव खूप वेगानं आला होता आणि त्यानंतर मात्र हा खेळाडू रन घेत असताना स्कीड झाला आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करत असताना मोतीराम भोईर, वन ऑफ द लिजंड, खऱ्या अर्थानं त्यांनी मात्र मधला स्टंप उडवलाय आणि इथून परतावा लागेल शुभम पाटील या फलंदाजाला. इसे सूर्याचा संपली आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 30 ही धावसंख्या आपण पाहू धावफलकावरती. 4थं षटक पुन्हा एकदा सेकंड स्पेल. पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये 9 धावा खर्च करणारा केतन म्हात्रे यावेळेस बॉलिंग मार्कवरती आलाय आणि समोर मात्र तुम्ही आता अमित कोळीला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय, तो म्हणजे आतिश तुर्भेकर. ओव्हर द विकेट दोन्ही खेळाडू मात्र 0 धावसंख्येवरती खेळतात. इथे मात्र अलॉंग द कार्पेट हा फटका सजवला होता लॉंगॉनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीपमध्ये तुम्ही पाहताय. एका धावेनं मात्र हा संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि हे मैदान जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा हा निर्माण झालं होतं, कारण भरपूर प्रचंड प्रमाणात पाणी या मैदानात साठलं होतं आणि तरी देखील आमच्या आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि चांगलं मैदान आणि चांगली विकेट तुम्ही आज या क्रीडांगणावरती पाहताय. सुसज्ज असं हे सर्व मंडप डेकोरेशन आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा. केतन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तयार तुर्भेकर या खेळाडूसाठी आणि इथे मात्र फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. प्रयत्न चांगले केले होते परंतु इथे मात्र प्रयत्नांना अपयश आलं आणि चेंडूने गाठली सीमारेषा. चौकार मिळतो ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. आतिश तुर्भेकरच्या बॅटमधून हा चौकार आला आणि धावसंख्या थोडीशी रुद्धिंगत झाली. धावसंख्या धावफल कधी आहे ती म्हणजे 4 गडी बाद 35 धावा. आमचे पेणमधले खारपाडा गावचे संदीप घरत एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 4थं षटक केतन मात्रचं अतिशय निर्णायक होतं आणि त्याच्या आगेच मात्र हा चौकार आलाय. आतिश पुन्हा एकदा सफल झाला. वेगवान बॉल होता परंतु लाईन खराब होती. पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलं आणि अवंतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे ट्रॉम्बे गोळीबाडा संघाला. एका धावेने संघ पुढे गेला. 36 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिला नावा संघानं 68 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, ज्यामध्ये भूषणनं 32 आणि एका बाजूने 24 धावांचं योगदान वैष्णव दिलं होतं. मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. केतन बॉल बंद पोहोचेल तो बंद. सिंगल पूर्ण झाले. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट जर का झाला असतं तर कदाचित तिथून परतावा लागला असतं आतिश तुर्भेकर या फलंदाजाला. परंतु 2 धावा या बॉलवरती आणि या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. सन्माननीय सुभाष भोईर साहेब, आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, माजी सरपंच शशिकांतदादा भोईर यांचे मोठे बंधुराज,
यांचं इथं शुभागमन झालंय, त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. केतनचं हे षटक आतापर्यंत केतननं 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 8 धाबा खर्च केल्यात. भरपूर निर्णायक षटक असेल ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल, टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षक जीत भोईरच्या हातामध्ये बेसावलाय. आणि तदनंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर, चांगलं कमबॅक केतनकडून होत असताना व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू, प्रोफेशन क्रिकेट आहे आणि भरपूर नाव आणि भरपूर प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू केतन पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट. यावेळेस तुम्ही पाहता आठवण झाली पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा तो सेमीफायनलचा सामना. मोहम्मद हाफिजच्या हातातून बॉल स्किड झाला, त्यानंतर मात्र वॉर्नरने मारला तो छक्का. इथे नो बॉल, फ्री हिट, 1+4 अशा 5 धाबा ऍड होतील ट्रॉम्बे कोलीवाडा टीमच्या धावफलकावरती. व्हेरिएशन वेगळं करायचं होतं आणि त्या व्हेरिएशनच्या नादामध्ये हा बॉल स्किड झाला आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूचा फायदा घेतला फलंदाज आतिश तुर्भेकरनं. तर इथे फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे फलंदाज सेफ असेल. बघा त्रिफलाची झाला, त्याच्या देखील माइंडसेटमध्ये नसेल कदाचित हे, आणि असं नेहमी घडतं. आपण पहिला फ्रीडचा बॉल नंतर काय कमबॅक केलं. इथे आपण पाहतो त्रिफळाची झाला होता खेळाडू आतिश तुर्भेकर. तर डगआउटमध्ये मी विशेष विनंती करेन खेळाडूंना ट्रॉम्बे कोलीवाडा, आपण प्लीज शांतता राखा, कीप क्वाईट. कारण आपण आपल्या संघामध्ये जे खेळाडू निवडले त्यांना देखील भरपूर अभ्यास आहे, नॉलेज आहे, ते देखील चांगला खेळ मैदानामध्ये करतील ही आपण अपेक्षा करतोया. आपण प्लीज शांतता राखा. शिस्तबद्धता खूप महत्त्वाची क्रिया आहे स्पर्धेमध्ये, तर आपण या गोष्टीकडे देखील गांभीर्याने लक्ष द्या. तर चांगलं कमबॅक, क्लीन बोल्ड झाला आणि जो मागचा स्किट झाला बॉल, ती व्हिडिओ क्लिप देखील कदाचित व्हायरल होईल, कारण त्या बॉलमध्ये चौकार आला आपण पाहिला आतिश तुर्भेकर या फलंदाजाच्या बॅटमधून. चांगलं कमबॅक. फ्रीडच्या बॉलवरती क्लीन बोल्ड. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 43, लॉस ऑफ 4 विकेट. 4थं षटक या ठिकाणी केतन म्हात्रेचं प्रोग्रेसवरती असताना राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूनं. यावेळेस तदनंतर मात्र पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. बघा शपवून केले आतिश तुर्भेकर आणि या बॉलवरती मात्र त्रिफळाची झाला खेळाडू आतिश आणि 4थ्या षटकाचा खेळ इथे संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 43 ही धावसंख्या आपण पाहतो ट्रॉम्बे कोलीवाडा टीमच्या माध्यमातून. अमित कोळी जो अजूनही शांत आहे, लेफ्टी बॅट्समन आणि विस्फोटक असा खेळाडू, तो मात्र स्ट्रायकिंग गेमवरती आलाय. बॉलिंग मार्कमध्ये ऋषी तयार, राऊंड विकेट. फुलटॉस बॉल, गुडघा टेकला आणि त्यानंतर मात्र या बॉलला फेकून दिलंय मिड विकेटच्या वरतून. गुंडा टेक तमाशा देख हा षटकार. आणि या षटकाराच्या मध्येनं आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार 49 धाबा, त्यानंतर सिंगल पूर्ण केले. दुसरा धावचा प्रयत्न केला जाईल का, फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि तदनंतर मात्र या 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 5 गडी बाद 51 या धावसंख्येवरती.
स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशेठ तुपे आणि त्यानंतर बाला म्हात्रे आणि खरं तर गीत गावण जे आमचे इंडियन आर्मी आहेत त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती आपलंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. चांगलं कमबॅक या षटकामध्ये करतो अमित कोळी हा लेफ्टी बॅट्समन. यावेळेस देखील फ्लायटेड बॉल खोलात टाकला होता बॉटम एज घेतल्याने सरळ यष्टरमध्ये आदळलाय आणि तदनंतर मात्र अजून त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. त्यानंतर भूपेंद्र कोळी स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा क्रॉस झालाय क्रॉस लाईन आणि त्यानंतर मात्र लेग स्टिक उखाडली आहे ऋषी या गोलंदाजाने. अजून एक धक्का बसतोय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो महाराजांचा इतिहास विचारेल त्याला हिजड्यांची जात म्हणतात. खूप चांगलं संगीत तुम्ही महाराजांचं या ठिकाणी ऐकताय DJ मॅडी यांच्या माध्यमातून. मैदानामध्ये मात्र खूप चांगली गुणवत्ता कमबॅक कशा रीतीने करावं हे दाखवत असताना ऋषी भोईर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ऋषीनं. 2 विकेट त्याने पटकावल्या. नवीन फलंदाज धीरज कोळी पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जरूर गेले परंतु पंच आमच्या दिशेने वळतील आणि या बॉलला वाईड घोषित केलं आणि तदनंतर मात्र अजून एक सिंगल ॲड होईल ती म्हणजे ट्रॉम्बे कोळीवाडा टीमच्या धावफलकावरती. एका धावेनं हा संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 7 गडी बाद 53 धावा. 9व्या क्रमांकाचा खेळाडू आणि 7वे. यावेळेस देखील फ्लिक केला बॉलला ऑन साइड मध्ये किरण त्या ठिकाणी आहे. कशाही प्रकारची चूक नाहीये. झेल पकडलाय आणि अजून एक धक्का बसतोय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. रायगड जिल्ह्याला लाभलेला संपूर्ण समुद्र किनारा आणि त्या तिथे बसलेले आपले सर्व आगरी कोळी काराडी बांधव मासेमारी आणि शेती हा व्यवसाय होता प्रमुख. सध्या भरपूर या ठिकाणी बदल घडला आणि इथे आपण पाहतो चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका सजवलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार. हा चौकार शेवट गोड करण्यात येतो. या ठिकाणी फलंदाज होते भाई पाटील यांच्या बॅटमधून. अशा रीतीने पहिलं सत्र संपलं. शेवट गोड केला या खेळाडूनं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 8 गडी बाद 57 धाबा ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून. म्हणजे येणारे 30 चेंडू 58 धावांची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला आणि एका बाजूने मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला धावा रोखवायच्यात. चला जीत लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. शिस्तबद्धता खूप महत्वाची आहे तर आपण आपला चांगला संघ आहे आपण देखील लाईनअप करूया. 30 चेंडू आणि 58 धाबा. मी प्रिन्सी मोक्स दर्जेदार ट्रॉफ्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने हे आयोजन केलं केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी 2021 चं हे शानदार भव्य दिव्य पर्व आणि या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस. दुसरा सामना मैदानावरती चालू आहे. वाकण आणि ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन टीमच्या दरम्यान. पहिलं सत्र आलं ट्रॉम्बे कोलीवाडा संघाच्या वाट्याला फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना या टीमने धावा केल्यात 8 गडी बाद 57. येणारे 30 चेंडू 58 धावांची गरज. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये आमचे रॉकिंग कॉमेंटेटर रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. थँक्यू सो मच. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार काळ भैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवास्मृती चषक आला रे आला. देवास्मृती चषक आला. देवास्मृती चषक आला रे आला. देवास्मृती चषक आला.
षटकारांच्या आतिषबाजीला डीजेच्या तालावर चढेल रंग पाहून आयोजन हे राजेशाही क्रीडा रसिक सारे होतील दंग एके ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला एके ग्रुपचे आहे मोठे योगदान तोड नाही त्यांच्या परिश्रमाला तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा थँक्यू डीजे. नक्कीच खऱ्या अर्थानं देवांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही स्पर्धा तुम्ही दरवर्षी पाहाल. खऱ्या अर्थानं दरवर्षी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते, मग ती नाईट असो किंवा डेची स्पर्धा असो, आणि चांगला सातत्याने सहकारी राहिला. आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार अर्थातच सरपंच साहेब शशिकांत भोईर यांचे सुपुत्र, आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी देवांच्या नावाने ही स्पर्धा घडवली जाते. त्याचे छोटे बंधू देखील तुम्ही आमच्या व्यासपीठावरती पाहू शकाल. त्यांच्यासोबत इथे मॅचला आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो चलते हैं मुकाबले की तरफ. बिल्कुल काफी अच्छा अंतिम क्षणों में रनों का अंजाम दिया बल्लेबाजों ने, ट्रॉम्बे टीम के बल्लेबाजों ने, और रन बनाए टोटल 57 और 58 रनों का टारगेट. शुभम पाटिल की शॉर्ट एंड स्मॉल इनिंग फास्ट बल्लेबाजी से कही जाती है. 8 गेंदों में 24 रन बनाए. आतिश तुर्वेकर ने 6 गेंदों में 10 रन बनाए, और अंतिम समय में अमित कोहली ने 5 गेंदों का सामना किया, 9 रन बनाए अपने टीम के लिए. तो गणेश कदम साहब सालवड़ के बिग पैकर्स अर्थात यानी कि एक जबरदस्त ऑर्गेनाइजर भी जाने जाते हैं, उनकी ओर से वाकलन टीम को हार्दिक शुभकामना आ चुकी है, उनका भी शुक्रिया अदा करते हैं. और वाकलन टीम की अगर चर्चा करेंगे, जब भी वाकलन टीम मैदान के अंदर खेलती है खास करके उनको काफी अच्छा सहयोग रहता है. बुरदुल ग्राम पंचायत के ग्राम पंचायत सदस्य मोतीराम शेठ भोईर, इनके सुपुत्र सागर भोईर, इनका भी आगमन हो चुका है. सागर पाटिल हमेशा योगदान रहता है इनका भी. उस्मान पटेल को आज देखा आपने, खास करके अर्जुन के दोस्ती के खातिर पूरी तरीके से इस श्रृंखला में 5 दिन उनका काफी अच्छा सहयोग रहेगा. उस्मान पटेल का भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. तो चलते हैं मुकाबले की तरफ. बिग फाइट है. वाकलन बनाम यहाँ पर विभाग की ये सबसे ताकतवर टीम जानी जाती है. फर्स्ट पावर प्ले, पहला ओवर. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आप देख सकते हैं यहाँ पर अमित कोहली गेंदबाजी के मार्ग पर यहाँ पर आते हुए स्ट्राइक एंड पर सामना करेंगे. पावर प्ले में जिसकी बेहतरीन बल्लेबाजी हमें जानी जाती है, हमेशा जानी जाती है, वो है ऋषि भोईर, खेलने के लिए तैयार होते हुए. राइट आर्म ओवर द विकेट से आए थे. पहली बॉल बिल्कुल सफल हुए थे, बैकफुट पर जाकर फाइन लेग को क्लियर करना चाहते थे, मात्र बल्ले और गेंद का यहाँ संपर्क हुआ नहीं. 58 रन बनाने हैं. ऐसे हालातों में केतन मात्रे का जो खास करके फैन फॉलोइंग है, वो दर्शक भी उसकी बैटिंग देखने के लिए तरस रहे होंगे आज, क्योंकि ज्यादा से ज्यादा वाकलन टीम जब आती है तो जब 1-2 मुकाबले जीतने के बाद सीधा वो फाइनल की तरफ ही जाती है. अगर हारती है तो पहले दौर से बाहर जाती है, लेकिन जब उनका जीत का सिलसिला जारी रहता है तो अंतिम समय बिल्कुल यहाँ पर टॉप 4 में जाने की ताकत, टॉप 4 में जाने की ताकत इस टीम की रहती है. फुल टॉस बॉल, लेग कटर की ये बॉल थी, एक्स्ट्रा कवर में ढकेल दिया, उठाएंगे धीरज. तब तक यहाँ पर 1 रनों के साथ वाकलन टीम ने अपना खाता खोला, और टीम की रन संख्या पहुंचती हुई बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 1 रनों के ऊपर. अमित कोहली की आप ये लेग कटर की गेंदबाजी देखेंगे. कल गौरी स्पोर्ट्स नेवाली में शानदार खेल दिखाया था चौथे दिन में ट्रॉम्बे 11 टीम ने, लेकिन आखिरकार उनको भी सेकंड राउंड में हार का सामना करना पड़ा. एक अच्छी टीम है, लेग कटर इनकी स्ट्रेंथ है गेंदबाजी की, और यहां पर दिखाते हुए पहले ही पावर प्ले में अमित कोहली राइट आर्म ओवर द विकेट से. केतन मात्रे बड़ा शॉट खेलना चाहते थे, खड़े खड़े मारने की कोशिश थी, लेकिन यहां पर चकमा दिया, बिल्कुल बाहर की तरफ निकाला इस गेंद को. देखिए पढ़ने के बाद कितनी अच्छी तरीके से यहां पर स्पिन नजर आती हुई, क्योंकि विकेट है, काफी अच्छी है बल्लेबाजों के लिए, लेकिन मुशक्कत करनी पड़ेगी गेंदबाजों के लिए. लेकिन फिर भी वैष्णव भोईर ने शानदार गेंदबाजी की इस विकेट के ऊपर, और यहां पर भी ट्रॉम्बे 11 टीम की शुरुआत काफी बेहतर होती हुई. लेकिन ये जलजला है, ये एक बार गेंद को पढ़ने में माहिर हो जाए ना, तो सामने वाले गेंदबाज को सोचना पड़ेगा. और यहां पर केतन मात्रे के बल्ले से ये बड़ा हिट आता हुआ लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन. अंपायर के पास दी, अब मात्र इन्हें स्पिन गेंदबाज को पढ़ना जरूरी है. और देखिए किस तरीके अंदाज से मोड़ा इस गेंद को, यहां पर लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए फिर से एक बार तैयार होते हुए केतन मात्रे. इस बार भी शॉट अच्छा है, लेकिन फील्डर है वहां पर मौजूद. मिड विकेट की बाउंड्री बहुत दूर है, एक समय लग रहा था गेंद क्लियर होगी बाउंड्री लाइन के बाहर. शुभम की बेहतरीन फील्डिंग, और यह पहला करारा झटका वाकलन टीम को मिलता हुआ. केतन मात्रे बैक टू द पेविलियन.
बिल्कुल यहाँ पर स्वर्ण एंटरप्राइज के प्रोप्राइटर सनी तुपे को आप देख सकते हैं, खास करके नाबा टीम को हमेशा पैक करते रहते हैं, उसके साथ साथ कारबाव टीम को पैक करते रहते हैं। जो भी हो हर टीम को पैक करना निश्चित तौर पर एक अच्छा योगदान देते हैं और रायगढ़ में आज बिग पैकर के तौर पर मशहूर हमेशा जिन्हें जाना जाता है, वो भी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। अमित कोहली बड़ा हिट आने के बाद यहाँ पर जवाब दिया केतन मात्रे को और आखिरकार केतन मात्रे के यहाँ पर पारी का अंत होता हुआ और पहला बड़ा झटका वाकलन टीम का। केतन मात्रे बैक टू द पेविलियन, जीत के लक्ष्य है टोटल 58 रनों का स्कोर कार्ड के ऊपर। पहले पावर प्ले में रन संख्या आप देख सकते हैं 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि गेंदबाजी है वो ताकत है ट्रॉम्बे की। और यहाँ पर देखिए केतन मात्रे का विकेट गंवाने के बाद कल्याण डोंबिवली का तारनहार जिसे कहा जाता है वो जीत भोईर खेलने के लिए तैयार। बाइक का शोरूम अगर होगा तो टेनिस क्रिकेट विश्व में सबसे ज्यादा बाइक वाकलन टीम के खिलाड़ियों के नाम पर है। एकमात्र केतन मात्रे ऐसे झलझला है जिसके नाम पर 17 बाइक है और 3 4 व्हीलर इनके नाम पर है। एक अच्छे ओवर की समाप्ति और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई 7 रन। अब जीतने के लिए 24 गेंदों में 51 रनों की आवश्यकता। ये सुमधुर संगीत है अलीबाग का, खास करके जब बीच पर आप जाते हैं। दोस्तों वाकलन टीम की हम चर्चा करेंगे। केतन मात्रे के नाम पर 17 बाइक 3 4 व्हीलर, जीत भोईर है तारनहार कल्याण डोंबिवली का, उसके नाम पर 13 बाइक और 1 4 व्हीलर। ऋषि भोईर के नाम पर 7 बाइक टोटल इनके नाम पर है और जितेश के नाम पर एक 4 व्हीलर है, शायद स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में उनको मिली थी। अविनाश भोईर के नाम पर भी 2 बाइक है और मोतीराम भोईर ना दांडा ना शेंडा में डायरेक्ट बूंदा, आज मात्र गेंदबाजी नहीं गई, इनके नाम पर 1 बाइक है। यानी कि सोचो टाइगर टेनिस में अगर पूरे महाराष्ट्र टेनिस बॉल में भारतवर्ष में भी कहेंगे तो बेहतर होगा, एकमात्र लौती टीम होगी कि जिनके नाम पर सबसे ज्यादा 2 व्हीलर बाइक है। दूर वाले छोर से शुभम आते हुए गेंदबाजी के मार्ग पर ऑन साइड में ढकरा स्क्वायर लेग के रीजन में फील्डिंग खराब होती हुई जिसका फायदा मिला बल्लेबाज को और यहां पर गेंद सीधा जाती हुई हमारे कमेंटेटर भाऊ मात्रे सर के पास, तब तक गेंद सीमा पार 4 रन। तो बिल्कुल 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल यहां पर डबल डिजिट, यानी कि मैजिक आंकड़ा आप देख सकते हैं। 1 और 1 11, 1 ओवर 1 बॉल 15 रन, माफ कीजिएगा 11 रन माफ कीजिएगा स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत के पहले ओवर में रन दिए थे 7 और इस ओवर की शुरुआत होती हुई टोटल 4 रनों के साथ। इस बार हवा में गेंद है, शॉट फाइन लेग का खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ लेकिन जज नहीं कर पाए इस गेंद को, लेकिन तब तक यहां पर 1 रन तो 2 रन भी मुकम्मल, लेकिन तीसरी रन लेने की कोशिश क्या जरूरत थी, ये सवाल पूछे जाएंगे वाकलन टीम के कप्तान की ओर से। 2 रन होने चाहिए थे लेकिन तीसरे रन लेने का इरादा जीत भोईर का था और ये मैं कहूंगा बहुमूल्य विकेट तोहफा दिया है यहां पर जीत भोईर ने ट्रॉम्बे 11 टीम को और बड़ा झटका और एक मिलता हुआ वाकलन टीम को। 2 विकेट मैदान छोड़ते हुए केतन मात्रे के बाद जीत भोईर बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। बिल्कुल यहां पर केतन मात्रे आउट हुए, उसके बाद जीत भोईर आउट हुए और उनकी जगह लेने के लिए अब अविनाश भोईर नए बल्लेबाज आते हुए। इन एट नंबर 4 चौथे नंबर के ये बल्लेबाज आप देख सकते हैं। जीत के लिए 22 गेंदें बची है और अभी भी बात करेंगे महज यहां पर 45 रनों की आवश्यकता है। 22 गेंदें और 45 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। नए बल्लेबाज यहां पर अविनाश को आप देख सकते हैं, उनका साथ देंगे ऋषि। 4 गेंदों का सामना किया इस खिलाड़ी ने और 7 रनों का योगदान अपने टीम के लिए देते हुए। काफी अच्छी शुरुआत हुई थी जीत भोईर के माध्यम से भी, लेकिन वो मात्र ज्यादा देर तक विकेट के ऊपर नहीं टिके और एक तोहफा का विकेट खास करके मिला मेरे ख्याल से ट्रॉम्बे 11 टीम को।
लक्ष्य अब थोड़ा सा दूर जरूर जाता हुआ। ट्रॉम्बे टीम जी जान से मेहनत करे, लेकिन बैटिंग लाइनअप में वो गहराई है जो वाकलन टीम इस मुकाबले को बना सकती है। आते ही बड़ा शॉट्स खेलने का इरादा था बल्लेबाज का, लेकिन डॉट बॉल की हुई समाप्ति। एक एक डॉट बॉल इन पावर प्ले के ओवरों में निर्णायक होगी ट्रॉम्बे 11 टीम को फील्डिंग करते वक्त, और एक एक बड़े शॉट्स यहां पर बहुत जरूरी होंगे। जब पावर प्ले के ओवर में आप रन नहीं बनाओगे तो उसके बाद फील्डिंग फैलाई जाएगी और वहां पर आपको थोड़ी सी मुश्किलें जरूर होगी, और जितने रन पावर प्ले के ओवर में आपके लिए बने वो काफी अच्छे साबित हो सकते हैं। यहां पर भी देखिए डॉट बॉल की हुई समाप्ति। प्रेशर मात्र अब वाकलन टीम के ऊपर बनता हुआ, जहां पर 2 विकेट सस्ते में लौटे हैं वाकलन टीम के शुरुआती ओवरों में, और ये जो छटके होते हैं ना शुरुआती ओवरों में वो बहुत निर्णायक होते हैं। करंट रन रेट की बात करेंगे 7.8 के औसत से, रिक्वायर्ड रन अब 13.5 के औसत से बनाना जरूरी होगा। इस बार भी बड़ा शॉट में तब्दील करना चाहते हैं। डॉट बॉल की एक और समाप्ति होती हुई, कितनी शानदार गेंदबाजी होती हुई। पहले बॉल के ऊपर आया था चौका, उसके बाद 2 बने थे, विकेट मिला, और उसके बाद मात्र अविनाश को 3 बॉल डॉट करने में कामयाब हो चुके हैं। डरो मत, परिवर्तन से मत डरो। अगर आप कुछ अच्छा खोज सकते हो तो आप उससे भी अच्छा हासिल कर सकते हो। वाकलन टीम को इंतजार है कोई एक ऐसा बल्लेबाज हो मिडिल ऑर्डर्स में जो अपने टीम को यहां पर बचा सके। शुभम तैयार, रिवर्स शॉट बेहतर खेलते हैं, इस बार स्विच हिट किया इस गेंद को सीमा पार बाउंड्री लाइन के बाहर। आखिरकार अविनाश ने अपना खाता खोला, और कुल मिलाकर 2 ओवर यानी कि पावर प्ले के ओवर है, उन पावर प्ले का ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंचती हुई 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल 17 रन। अब जीतने के लिए बात करेंगे, आने वाली 18 गेंदें और 41 रनों की आवश्यकता। तुम्हा आम्हा शिव छत्रपतींचा छंद आणि एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब। डीजे मैडी के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज की ये सुमधुर संगीत। देखिए मैच थोड़ा सा दूर है, लेकिन विकेट 8 है इनके हाथों में, और ऐसे हालातों में ऋषि को और अविनाश को इस पारी को आगे तक ले जाना भी बहुत जरूरी होगा। ये कहते हैं कि जिस तरीके से रोशन आपकी जो निगाह है ना वो आंखों से इन विकेट के ऊपर इन गेंदों को पड़े, क्योंकि मनुष्य का मनुष्य से विश्वास कम हुआ तब दरवाजे का जन्म हुआ, उस विश्वास पर और आघात हुआ तब ताले का जन्म हुआ, जब विश्वास पूरा मर गया तब जाके सीसीटीवी कैमरा का जन्म हुआ। यहाँ पर वो जो आपकी आंखें है ना वो बिल्कुल निगाहें जमनी होगी। पहले आप विकेट तब बने रहना होगा, थोड़ा सा सेट होना होगा। सीमित ओवर का ये मैच है, ऐसे हालातों में आप इन 5 ओवर के मुकाबले में थोड़े से 3-4 गेंदों का फेस करेंगे, और खास करेंगे बल्लेबाज ऋषि सलामी के लिए आ चुके हैं, वो सेट है मैदान के अंदर। इन्हें ज्यादा पारी का आगाज आगे जाना लेना होगा, और यकीनन यहाँ पर एक अच्छा क्रिकेट खेलना भी जरूरी होगा। स्क्रीन के ऊपर हमारे चारों तरफ दर्शक देख सकते हैं, मोबाइल सेट पर, टीवी सेट पर आपने जो ओपन किया फॉर्च्यून इवेंट्स के माध्यम से, कृष्णा मात्रे, राजेंद्र मात्रे एंड टीम काफी अच्छी मेहनत लेती हुई चारों तरफ दर्शक आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। 18 गेंदे 41 रनों की आवश्यकता। यहां पर बाजी को पलटना होगा अब वाकलन टीम के बल्लेबाजों को। गेंदबाज यहां पर गेंदबाजी के मार्ग पर, पहली गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे फाइन लेग में, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक रहा। बेहतरीन फील्डिंग यहां पर शॉट फाइन लेग के रीजन में देवेंद्र के माध्यम से, और वाकलन टीम का और एक विकेट मैदान छोड़ता हुआ, यानी कि ऋषि वोइर सलामी के लिए आए थे, और यहां पर ऋषि के पारी का अंत होता हुआ तीसरा विकेट बैक टू द पैविलियन। खिलाड़ी टीम का साथ छोड़ता है तो निश्चित तौर पर दबाव रहता है। नाखुश होंगे कप्तान थोड़े से वाकलन के, क्योंकि जीत बोइर ने जो विकेट गंवाई है वो विकेट मात्र इस मैच में बहुत कुछ बना दिया, खास करके ट्रॉम्बे 11 टीम को। क्योंकि जीत बोइर खास करके जब भी टीम परिस्थिति संकट में रहती है टीम की, वो टीम को बचाने का हमेशा काम करते रहते हैं, और यहाँ पर आप देख सकते हैं उनका विकेट गया, और उसके बाद थोड़ी सी दबाव में नजर आती हुई यहाँ पर वाकलन 11 टीम। जीत के लिए अब बात करेंगे, आने वाली गेंदें होंगी टोटल 17 और 41 रनों की आवश्यकता। पहली गेंद के ऊपर जबरदस्त विकेट लेते हुए यहां पर गेंदबाज भावेश कोहली, आज भावेश तुर्बेकर टीम में मौजूद नहीं है। उसके बाद
अनिल कोहली टीम में मौजूद नहीं है, देवीदास कोहली भी टीम में मौजूद नहीं, लेकिन फिर भी एक अच्छा क्रिकेट वाकलैंड टीम के खिलाफ खेलती हुई 1 रन होगा। 1 रनों की मदद से दोनों बल्लेबाज ने अपने छोर बदले और टीम की रन संख्या पहुंचती हुई यहां पर 18 रनों के ऊपर। मिडिल ऑर्डर्स में आप बल्लेबाज नहीं देख सकते हैं। केतन मात्रे के बड़े भाई यहाँ पर केतन जल्द आउट होकर लौटे, लेकिन अब मात्र पूरी तरीके से दारोमदार होगी इन दोनों बल्लेबाजों के ऊपर। यहां पर भी हवा में गेंद है, कोई गलती नहीं, और इसी के साथ लॉन्ग ऑफ के रीजन में बेहतरीन कैच, विकेट नंबर गिरता हुआ टोटल 4था अविनाश भोईर। नावा प्रिंसी एंड मोक्ष 11 नावा, और इनमें से जो टीम जीतेगी या होगी वाकलन या होगी ट्रॉम्बे। लेकिन यहां पर मुश्किल स्थिति और भी बढ़ती नजर आती हुई। 15 गेंदों का खेल बचा हुआ है, 40 रनों की अभी भी जरूरत है। जितेश भोईर नए बल्लेबाज यहां पर मिडिल ऑर्डर्स में आते हुए ऑफ स्टंप में यॉर्कर डालने की कोशिश थी, खड़े खड़े मारने का इरादा था बल्लेबाज का। फुटवर्क की कोई नजर नहीं आई, थोड़ी सी कमी नजर आई फुटवर्क की, और यहां पर पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति होती हुई। भावेश कोहली सिर्फ 1 रन खर्च किए इस गेंदबाज ने। अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ, बची हुई 14 गेंदें और 40 रनों की आवश्यकता। वो बड़े शॉट चाहिए जहां पर टीम को परफेक्ट बनाना है, और ऐसे हालातों में ये प्रेशर। ऋषि भोईर हमेशा जिन बल्लेबाजों ने पहला गेंद खेला है वो सब बल्लेबाज डॉट खेले हैं। इस बार भी मिस टाइमिंग तो हवा में है, फील्डर थोड़े से दूर। तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ और 1 रनों की मदद से मात्र बढ़ता हुआ स्कोर टोटल पहुंचा दिया 4 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की 13 गेंदें बची है और जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। खुद को इतना परफेक्ट बनाओ कि जिसने भी आपको ठुकराया वो आपकी एक झलक देखने के लिए तरस जाए, वो यहां पर दिखाना होगा। नामचीन बल्लेबाज किरण का ये बड़ा शॉट है, एक्स्ट्रा कवर के बीच में बेहतरीन फील्डिंग होती हुई, काफी कमाल की फील्डिंग और उतनी ही शानदार गेंदबाजी अब तक ट्रॉम्बे 11 टीम की ओर से देखने को मिली है। टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल इस सिंगल्स की मदद से 20 रन। ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट और थोड़ी सी नाजुक स्थिति नजर आती हुई यहां पर वाकलैंड टीम की बची हुई 12 गेंदें, अब 38 रनों की आवश्यकता। जब तक है किरण मैदान में तब तक उम्मीदें बनी रहेगी वाकलैंड टीम की। टीम का और इस मर्तबा मात्र किरण भी कुछ नहीं कर पाए अपने टीम के लिए और यहां पर विकेट गिरा। 5वां करारा झटका वाकलैंड टीम को। तो बिल्कुल यहां पर विकेट गिरा, टोटल 5वां। आधी सेना मैदान से बाहर लौटी है वाकलैंड 11 टीम की। शुभम के नाम पर आप देख सकते हैं जब सेकंड पावर पे में गेंदबाजी के लिए आए थे, जब उनके ओवर में विकेट गिरा था, थोड़ी सी महंगी गेंदबाजी जरूर हुई थी 10 रनों की, लेकिन उनको एक रनआउट के तौर पर महत्वपूर्ण विकेट जीत भोईर का मिला। जितेश तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल
पॉइंट के ऊपर से खेला है, बेहतरीन स्ट्रोक और गेंद जाती हुई सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, आखिरकार लंबे समय के बाद आती हुई बाउंड्री। बैट्समैन स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में पहली 4 व्हीलर का खिताब वाकलन के खिलाड़ी के नाम पर रहा, वो है जीतेश। अपने टीम के लिए फील्ड का खास तरीके से गैप का फायदा लेते हुए जो पटकी हुई शॉर्ट पिच लाइन की बॉल थी जिसको अपर कट खेलने की कोशिश किया और शानदार स्ट्रोक पॉइंट के ऊपर से गेंद सीमा पार जाती हुई 4 रनों के लिए। जीतने के लिए अब जरूरत होगी 10 गेंदे, 34 रनों की आवश्यकता। इस मर्तबा ये तेज बॉल थी, जबरदस्त यहाँ पर कमबैक करते हुए गेंदबाज शुभम पाटिल, डॉट बॉल की हुई समाप्ति। जीत के लिए अब चर्चा करेंगे, 9 गेंदें बची है, 34 रनों की आवश्यकता। वाकलन टीम एक सबसे ताकतवर टीम जानी जाती है। इस पोल की अगर चर्चा करेंगे, इन चारों में से वाकलन टीम सबसे ताकतवर, लेकिन ऐसे हालातों में थोड़ी सी मुश्किल स्थिति इनके सामने बनती हुई। इस बार भी शॉर्ट पिच लाइन की बॉल लगातार बीट होते जा रहे बैट्समैन। लगभग यह मुकाबला मात्र थोड़ा सा हाथ से दूर जाता हुआ चौका आया था, उसके बाद लगातार 2 गेंदें डॉट फेंकी, अब बची हुई 8 गेंदें और यहां पर जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। बिल्कुल पिछला मुकाबला भी इसी तरह का हुआ था, नाबा विपक्ष वागिलवाड़ा के बीच में खेला गया था, जहां पर 18 गेंदों में 47 की जरूरत थी सेकंड इनिंग्स में वागिलवाड़ा टीम को। वहां पर उनकी भी वही लड़खड़ाते हुई पारी नजर आई और यहां पर भी वो पारी लड़खड़ाती नजर आती हुई। लेकिन इस बार शॉट अच्छा है, फिर रोकने की कोशिश भी कर रहे थे खिलाड़ी, लेकिन यहां पर अंपायर का सिग्नल आएगा, बड़ा हिट, 6 रन। छह रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर टोटल देख सकते हैं, 30 रनों के ऊपर, टोटल 58 रनों का लक्ष्य है। अब जीत के लिए बात करेंगे, 28 रनों की आवश्यकता। अच्छा एफर्ट करते हुए अपने टीम के लिए आखिर के क्षणों में जी जान से संघर्ष करते हुए, पिछले मुकाबले में भी यही बल्लेबाजी दिखाई थी, खास करके वागिलवाड़ा टीम के बल्लेबाज सत्यवान पाटिल ने, और यहां पर वो अपना परिचय देते हुए जितेश के बल्ले से एक लंबा 6 हिट। गेंदें बची है टोटल 7 और 28 रनों की आवश्यकता। हर बॉल के ऊपर बाउंड्री की जरूरत है, लेकिन यहां पर अगर एक बड़ा छक्का और आएगा तो शायद अच्छी स्थिति में रहेगी वाकलन 11 टीम। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। देखेंगे, कोशिश तो जारी है, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जिस दिन आपने अपनी खुद की सोच बड़ी कर ली, उस दिन बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देंगे। इस बार मिस हुए बल्लेबाज, डॉट बॉल की हुई समाप्ति। इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 30 रन, 5 विकेटों के नुकसान के ऊपर 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद अब बची हुई 6 गेंदें और 28 रनों की आवश्यकता वाकलन टीम के लिए। बैटिंग का अब यहां पर मैप देख सकते हैं, केतन माथुरे 3 गेंदों का सामना किया, 6 रन। ऋषि भोईर 5 गेंदों का सामना किया, 7 रन। अच्छी शुरुआत हुई थी दोनों खिलाड़ियों की ओर से। और उसके बाद बात करेंगे, जीत भोईर 0 पर लौटे रनआउट के तौर पर। अविनाश भोईर ने 5 गेंदों का सामना किया, 4 रन बनाए उन्होंने। किरण मात्रे से उम्मीदें थी, वो भी सस्ते में लौटे, 3 गेंदों का सामना किया, मात्र सिर्फ 2 रन बना पाए। जितेश भोईर 7 गेंदों में 11 रन का योगदान, और उनका साथ देंगे यहां पर उमेश भोईर खेलने के लिए तैयार। बिल्कुल यहां पर चर्चा करेंगे, 28 रन तो है जरूर, लेकिन ये 28 रन बनाना मुश्किल होगा भी, लेकिन इस मुश्किल को दूर करने की कोशिश शायद कहीं ना कहीं कर पाएंगे। गेंदबाजी में परिवर्तन, भूपेंद्र कोहली नए गेंदबाज इस लॉक ओवर में, कि यहां पर उमेश अपने पारी को संभाल पाएंगे। 6 गेंदें, 28 रनों की आवश्यकता। पहली बॉल हवा में उठाने की कोशिश, और इस मर्तबा खुद अपने फॉलो थ्रू में गेंदबाज आते हुए, और यहां पर उमेश के पारी का अंत होता हुआ और टोटल विकेट नंबर गिरता हुआ यह 6ठा वाकलन टीम का।
नए बल्लेबाज राहुल मात्रे यहां पर आते हुए बल्लेबाजी के लिए 8वें क्रमांक की बल्लेबाज उनका साथ देंगे जितेश भोईर। एक छक्का और एक चौकों की मदद से अपनी टीम को मात्र संवरते हुए। गेंदबाज भूपेंद्र तैयार, फुल टॉस बॉल, बड़ा शॉट तब्दील करना चाहते थे लेकिन यहां पर एक ही केवल सिंगल मिलेगा और सिंगल के साथ लगभग यह मुकाबला खुला होता हुआ ट्रॉम्बे 11 टीम के लिए। अब बची कुछ ही गेंदें होंगी टोटल 4 और जीतने के लिए 27 रन की आवश्यकता। नेक्स्ट मैच कहीं मत जाइए दोस्तों, और एक बड़ा फाइट आपके सामने पेश होगा लेकिन फिर भी यहां पर वाकलन टीम संघर्ष कर रही है कि कुछ खराब गेंदें गिले और वहां पर बड़े शॉट मिले। यह अच्छा शॉट है लेकिन अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑफ की रीजन में थोड़ी सी खराब फील्डिंग, उसका फायदा मिला बल्लेबाज को और यहां पर गेंद जाती हुई सीमा पर 4 रन। शॉट्स खेला, गेंद अच्छी तरीके से बल्लेबाज ने यहां पर परखा इस फुल टॉस बॉल को और गेंद जाती हुई सीमा पर और इन 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है, माफ कीजिएगा 39 टोटल। और अब जीतने के लिए बात करेंगे 2 गेंदे और 19 रनों की आवश्यकता। भूषण को देख सकते हैं, बड़े हिटर है, नागसरी के टूर्नामेंट में काफी दमदार बल्लेबाजी की थी। 6 गेंदों में 6 छक्कों का विक्रम इनके नाम पर है। आज अच्छे लय में नजर आए, 16 गेंदों में 32 रनों की शानदार पारी खेली और यकीनन अपने टीम के लिए जबरदस्त सलामी भूमिका निभाई बल्लेबाजी के लिए। फॉर्म वो लाना चाहते हैं और जब एक बार लय में होते हैं तो अच्छा क्रिकेट इनके माध्यम से देखने को मिलता है। गेंदबाज तैयार, इस बार कवर्स के ऊपर से मारने की कोशिश जरूर की थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं। आज मनीष टीम में मौजूद नहीं है, उसकी शादी है और लगभग इंतजार कर रही है नावा टीम कब मुकाबला खत्म हो गया और उठ के शादी में जाकर धूमधाम से डांस कर रहे हैं। भूषण भी अच्छे डांसर हैं क्योंकि जब नटराज की ट्रॉफी होती है हम देखते हैं उन्हें शर्ट जो उनके शर्ट के बटन होते हैं वो खोलकर हमेशा डांस करते हैं और एक अच्छे हिप हॉप डांसर जाने जाते हैं। इस बार मिड ऑफ को क्लियर करना चाहते हैं लेकिन यहाँ पर बिल्कुल केवल 1 रन मिलेगा। लॉन्ग ऑफ में बेहतरीन फील्डिंग होती हुई और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर टोटल 40। 1 गेंद बची है, अब मात्र माफ कीजिएगा ओवर हुई समाप्त और यहाँ पर 17 रन से यह मुकाबला बिल्कुल जीता। शानदार क्रिकेट दिखाई ट्रॉम्बे टीम ने और वाकलन टीम मात्र ये मुकाबला हारती हुई। अच्छा क्रिकेट जरूर खेला, हार्ड लक वाकलन टीम अँड केतन मात्रे। मोतीराम भाऊ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत माहिती, तर सामन्याचा सामनावीर शुभम पाटील 8 चेंडू 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना त्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली, 2 षटक हाताळलेत, 1 विकेट त्यांना मिळालाय आणि टोटल धावसंख्या दिल्या त्या म्हणजेच 20